जळगावमध्ये पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे महिलांचा आक्रोश वाढला आहे। पाणी टंचाईमुळे महिलांना रांगेत उभं राहून पाणी मिळवणं कठीण झालं आहे। त्यातच पाणी पुरवठा सुरळीत न झाल्याने स्थानिक महिलांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। महिलांनी रस्त्यावर उतरून या समस्येचा तीव्र विरोध दर्शवला। त्यांचा आरोप आहे की प्रशासन पाणी पुरवठा सुरळीत करण्यात अपयशी ठरलं आहे। स्थानिक नागरिकांच्या जीवनमानावर याचा गंभीर परिणाम होत आहे आणि महिलांचे रेट वाढतच आहेत। या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्यात याव्यात अशी त्यांची मागणी आहे। त्यावेळेस लेडीज असून सुद्धा लेडीजचं त्यांनी मनावर घेतलं नाही। ते विशेष वाटलं आम्हाला। आम्ही इथं अक्षरशः 2 तास आम्ही ऑफिसच्या बाहेर उभं होतो। इथं 2 जेंट्स बसलेले होते। त्यांनी आम्हाला म्हणजे असं थांबली सुद्धा नाही की तुम्ही थांबून घ्या सर 2 मिनिटं की लेडीजला येऊ द्या मध्ये, मला त्यांचे प्रॉब्लेम ऐकू द्या। म्हणजे मला विशेष वाटतं ना, लेडीज सुद्धा लेडीजला प्राधान्य देत नाही। आणि ती मॅडम काय म्हणे आमच्याकडे तू एक मी सुद्धा तेच पाणी पिते, वाटतं का त्या ते पाणी पित असतात? नगरपालिकेचे कर्मचारी त्यांच्या घरात 24 तास पाणी चालले। कॉलनी एरिया म्हणजे व्हीआयपी एरिया, पॉश एरिया, आम्ही ऍग्री होणारच नाही सर। तुम्ही आमच्या शब्दावर विश्वास ठेवा। एक किती वर्षापासून नगरपट्टी बोलून सुद्धा आम्ही हे बघतोय। आणि आमची नगरपालिका इकडे राहतात, पालिकेकडे ऑनलाईन नाही तुम्ही भरले नाही जनतेला काही तुम्ही खातरवर करत नाही का? त्या बरं जनतेला तुम्ही असं बोलू नका।